नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेमनाथ आणि मोठ्या बाई बोलत असतात. आता प्रेमनाथचं लक्ष अचानक इंदूकडे जातं, तर इकडे इंदू घाईघाईत कुठेतरी निघालेली असते. आता प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई, पाठराखीन बाई बघा कुठे चालल्यात. तेव्हा मोठ्या बाईसुद्धा इंदूकडे बघायला लागतात आणि इंदूला आवाज देतात की इंद्रायणी. तेव्हा इंदू मोठ्या बाईंकडे बघायला लागते आणि म्हणते की ओ मोठ्या बाई. यावर मोठ्या बाई इंदूला म्हणतात की थांब तिथेच, आलेच मी, असं म्हणत मोठ्या बाई इंदूजवळ येतात. तर प्रेमनाथसुद्धा मोठ्या बाईंच्या पाठीपाठी तिथे येतो. आता मोठ्या बाई इंदूला विचारायला लागतात की इंद्रायणी, काय गं बाई, कुठे निघालीस मला न सांगता. यावर इंदू म्हणते की ते आपल्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी शिक्षणाधिकाऱ्याने बोलवलं आहे ना, तर पंचायत ऑफिसमध्ये जाते. यावर मोठ्या बाई इंदूला म्हणतात की असं आहे का, चांगलं आहे, भविष्य घडवा, माणसं घडवा, चांगलं शिकवा आणि लगे हातो माझंही काम करून टाका. यावर इंदू मोठ्याबाईंना म्हणते सांगा ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की शब्द पाडणार नसेल ना तरच सांगते. तितक्यात आता तिथे करिश्मासुद्धा येते आणि मोठ्याबाईंचं आणि इंदूचं बोलणं ऐकायला लागते. तर इकडे इंदू मोठ्याबाईंना म्हणते की हो मोठ्याबाई, सांगून तर बघा. यावर मोठ्याबाई इंदूला म्हणतात की त्या दिवशी नाही का मी तुला म्हटलं की मला तुझ्या हातची गरमागरम झुणका आणि भाकरी खायची आहे म्हणून, तर इच्छा आहे ती आज पुरी कर ना. तेव्हा इंदू थोडीशी शांत होते आणि म्हणते की आज. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो आज आणि आत्ता. अदोक्षच म्हणाला होता ना की आम्हाला उशीर होतोय, जायचं आहे. तर इंदू तुझी इच्छा नंतर पुरी करेन. तर ते नंतर आहे ना, तर ते अजून नंतर नको ना, तर आज आणि आत्ता पुरी कर, कारण खूप भूक लागली आहे गं मला. तेव्हा इंदू अडखळत म्हणते की अहो पण मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई वैतागत म्हणतात की नाही जमणार का हे असं आहे बघ, शब्द द्यायचा आणि मग नंतर नाही म्हणायचं. मी म्हणलं होतं ना तुला की जमत नाही तर शब्दच नाही द्यायचा. ठीक आहे, नाही करायचं ना तर नको करू तू, माझं काही नाही, मी खातच नाही, असं म्हणत तर तिथेच असणार आहे का सोफ्यावरती बसतात आणि इंदूला म्हणतात की आत्ता का थांबलीस तू, जा ना. तेव्हा इंदूला खूपच वाईट वाटतं. आता प्रेमनाथ इंदूला म्हणतो की आमच्या सासूबाईचं ना असंच आहे, खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. एक छोटीशी इच्छा जाहीर केली त्यांनी, ती पण अशी पायंदळी तुडवली जाणार असेल तर म्हणजे बघा, घरातल्यांना उपाशी ठेवून बाहेरच्यांच्या भाकऱ्या भाजायच्या. नाही, हे आपल्याला काही पटलेलं नाही आहे. आता तुमचाच विषय आहे, तुम्हीच जरा विचार करा ना. यावर मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बाप्पू, जाऊ द्या ना. आता तुम्ही जावई माणूस म्हणजे खरं तर परकेच, पण तरीसुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल एवढी माया वाटते. आता हेच जर माझ्या सुनेला वाटत असतं तर किती बरं झालं असतं ना. एकुलती एक सून आहे माझी. आता मला काय वाटतं हे तिलाच सांगणार ना आणि तिच्याकडूनच अपेक्षा करणार ना की तिने पुरी करावी ती. पण नाही, तिला ते जमत नाही, त्याला आपण काय करणार असं म्हणत त्या दाखवायला लागतात की त्यांना किती वाईट वाटले ते. आणि त्या इंदूला म्हणतात की इंद्रायणी, तू किती सगळ्यांचा विचार करतेस, व्यंकट भाऊजींचा करतेस, शकुंतलेचा करतेस, गावातल्या सगळ्यांचा करतेस, माझंच करत नाहीस. मग मला वाईट वाटणार नाही का. पण जाऊ दे, तुला कामं आहेत, मी माझ्या खोलीत जाऊन बसते बाई, असं म्हणत मोठ्याबाई तिथून उठून त्यांच्या खोलीत जाण्यासाठी म्हणून निघतात. तेव्हा इंदू मोठ्याबाईंना थांबवत म्हणते की मोठ्याबाई थांबा, मी करून देते तुम्हाला झुणका भाकर. तिखट खाणार आहात की सपक खाणार आहात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तिखटच हवं आहे मला. यावर इंदू म्हणते तुम्ही थांबा, आज मी गरमागरम झुणका भाकर खाऊ घालते तुम्हाला. असं म्हणत इंदू घाईघाईतच स्वयंपाक खोलीमध्ये मोठ्याबाईंसाठी झुणका भाकर बनवायला म्हणून निघून जाते. आता हे बघून मोठ्याबाई खुश होऊन हसायला लागतात, कारण त्यांचा डाव सक्सेसफुल झालेला असतो. आता प्रेमनाथ आणि करिश्मा खुश होत मोठ्याबाईंजवळ येतात. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की वा सासूबाई, काय कमाल केली तुम्ही. चला आता झुणका भाकर खायला मिळणार, ते पण गरम गरम. आता मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात ते तुमचं काम आहे ना, ते करायला निघा, चला इथून. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की संध्याकाळी जातो ना सासूबाई. तेव्हा मोठ्याबाई रागात प्रेमनाथकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेमनाथ घाबरत म्हणतो की नाही आत्ताच जातो, असं म्हणत प्रेमनाथ तिथून निघून जातो. आता करिश्मासुद्धा मोठ्याबाईंकडे बघून खुश होऊन बघत असते. तेव्हा मोठ्याबाईसुद्धा खूपच खुश असतात आणि त्या स्वतःशीच म्हणतात की इंदे, तुला आता कसं ठेचायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे, जे मी ठरवते ना ते मी करतेच, असं म्हणत मोठ्याबाई हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई मोहितरावांना फोन करतात आणि फोनवरती मोहितरावांना म्हणायला लागतात की हां हॅलो मोहितराव. तेव्हा मोहितराव रागाने मोठ्याबाईंना म्हणतो की हाय हॅलो सोडा, तुम्ही आमची मदत करणार आहात की नाही तेवढं सांगा फक्त.
हे तुम्ही नेहमी तुम्ही आम्हाला तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी फोन करणार आहात का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की बघते मी, ऐकते मी, बोला तुम्ही. यावर मोहितराव म्हणतो की अहो फक्त ऐकू नका, तुमच्या सुनेला जरा आवर घाला, आजकाल जरा जास्तच तोंड वाजवायला लागल्यात त्या. तेव्हा मोठ्याबाई हसायला लागतात. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की माले मास्तर आणि गावातील काही माणसं चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसलेले असतात. आता कान्होबा माले मास्तरांना म्हणतो की काही म्हणा, पण आपल्या इंदूने त्या मोहितरावांचा ना चांगलाच माज उतरवला. यावर माले मास्तर म्हणतात की अरे उतरवायलाच पाहिजे कान्होबा, अहो आपण त्यांना एवढ्या विश्वासानं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचं. यावर खाशाबा म्हणतो आणि त्यांनी आपलं पितळ पांढरं करून टाकायचं. यावर महाले मास्तर म्हणतात की आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किती पायपीट करावी लागते, त्याच्याबरोबर किती खर्च आले, प्रवासाचा खर्च झाला, कपड्या लत्त्याचा खर्च झाला, खाण्यापिणं आलं, पैशाचं सोंग नाही आणता येत. तितक्यात आता तिथे मोहितरावांची गाडी येते. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. आता मोहितराव गाडीतून उतरून महाले मास्तरांजवळ येतो आणि त्यांना विचारायला लागतो की काय मीटिंग वगैरे चालली की काय. यावर खाशाबा विचारतो की मोहितराव तुम्ही इथे? तेव्हा मोहितराव म्हणतो की का, काही अडचण आहे का? अहो लोकप्रतिनिधी आहोत आम्ही, आपल्या एरियातल्या लोकांना मोटिवेट करायला यावं लागतं असं सारखं, कसं आहे कनेक्शन वाढतं ना. यावर खाशाबा म्हणतो की तेही बरोबरच आहे म्हणा. यावर मोहितराव म्हणतो की आम्ही नेहमी बरोबरच बोलतो, पण तुम्ही जे वागलात ना ते बरोबर नव्हतं. आम्ही 24 तास तुमच्या भल्याचा विचार करायचा आणि तुम्ही कीर्तनाच्या दिवशी आमच्या माथी लाठी हाणायचा विचार करायचा. आमच्या बाबतीत अन्याय करतात मास्तरा तुम्ही, म्हणजे आमचं वागणं दिसतं तुम्हाला, पण त्या इंद्रायणी दिग्रजकरांचं वागणं नाही दिसत का? आणि मोहितरावाला आठवतं की मोठ्याबाई त्यांना फोनवरती काय बोलल्या होत्या. तर मोठ्याबाई मोहितरावांना फोनवरती म्हणत असतात की तुम्हाला मदत करायची म्हणून तर फोन केला आहे मोहितराव, तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे, देऊ का? यावर मोहितराव मोठ्याबाईंना म्हणतो की कामाचं इन्फॉर्मेशन असेल ना तर स्वागत आहे, बोला लवकर. तेव्हा मोठ्याबाई मोहितरावांना सांगतात की आज इंद्रायणीने शिक्षण अधिकाऱ्यांसोबत मीटिंग ठेवली आहे पंचायतीच्या ऑफिसमध्ये. हे ऐकून मोहितराव खूप घाबरून जातो आणि विचारायला लागतो की काय? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हां, पण घाबरून जाऊ नका, कारण मीटिंग होणारच नाही आहे, कारण तिला घरातून मी बाहेर पडूच देणार नाही. हे ऐकून मोहितराव खूपच खुश होतो आणि म्हणतो की मानला तुम्हाला, एक नंबर. यावर मोठ्याबाई मोहितरावाला म्हणतात की आता यापुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगायला हवं आहे का? तेव्हा मोहितराव मोठ्याबाईंना म्हणतो की अजिबात नाही मोठ्याबाई, मंडळ आभारी आहे बरं का, तुमच्याकडून अशीच साथीची अपेक्षा आहे आम्हाला. यावर मोठ्याबाई म्हणतात की मी तुम्हाला साथ देईन अजून, पण माझ्या फायद्याच्या कामाचं बघा, असं म्हणून मोठ्याबाई फोन ठेवून देतात. आता हे सगळं आठवून मोहितराव हसायला लागतो आणि महाले मास्तरांना म्हणतो आता हेच बघा ना, शिक्षण अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं तेही पंचायतीच्या ऑफिसमध्ये आणि त्या स्वतः वेळ देऊन आल्या नाहीत, याला काही अर्थ आहे का? आता मला सांगा की याने नुकसान कुणाचं होणार आहे? यावर महाले मास्तर म्हणतात की इंदू मुद्दाम नाही करणार, काहीतरी अडचण असेल. यावर मोहितराव म्हणतात की अरे वा, म्हणजे त्यांचं ते नुकसान आणि आमचं ते स्वार्थ. अहो आधीच सरकारी माणसं भेटत नाहीत वेळेवर आणि या मॅडम त्यांना वेळ देऊन त्यांना ताटकळत ठेवतात. त्यांच्या या अशा वागण्यामुळे शाळेची जमीन गेली तर, असं म्हणून मोहितराव तिथून निघून जातो. तेव्हा कान्होबा महाले मास्तरांना म्हणतो काय गुरुजी, आपल्या इंदूने खरंच असं केलं असेल का? आता महाले मास्तरसुद्धा थोडेसे टेन्शनमध्ये येतात. तर आता यानंतर इकडे घरी आपण पाहतो की इंदू घाईघाईत पंचायतीच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी म्हणून निघालेली असते. तितक्यात आता समोरून गोपाळ येतो आणि इंदूला अडवतो. आता इंदू खूपच रागाने गोपाळकडे बघायला लागते. तेव्हा गोपाळसुद्धा इंदूकडे बघायला लागतो आणि तिला म्हणतो की प्रख्यात कीर्तनकार, प्रबुद्ध शिक्षण तज्ज्ञ इंद्रायणी सोपान वाडीकर. तेव्हा इंदू रागाने तिथून जायला लागते. तेव्हा गोपाळ हात आडवा करून अजून इंदूला अडवतो. तेव्हा इंदूला खूपच राग येतो आणि ती इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा गोपाळ म्हणतो घाबरू नकोस, मावशी नाही आहे आतमध्ये, नारायणीताई तिला बाहेर मोकळ्या हवेत घेऊन गेले. तेव्हा इंदू रागातच तिथून जायला लागते. तेव्हा गोपाळ तिला आवाज देत म्हणतो की इंद्रायणी, नात्याने, मानाने, वयाने आणि शिक्षणाने मोठ्या असणाऱ्या माणसाला असं इग्नोर करून जात नाहीत अगं. तेव्हा इंदू खूपच रागाने गोपाळकडे बघायला लागते आणि म्हणते की मोठेपणा बोलण्यात नाही तर वागण्यात असला पाहिजे, तू तर नालायकपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्यात. मी नालायक असं म्हणून गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो की माझ्याबरोबर फिरत होतीस तेव्हा लायक वाटत होतो ना गं मी तुला? तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की हा प्रश्न मला नाही रे गोपाळ, स्वतःला विचार. तेव्हा गोपाळ म्हणतो की याच शाळेसाठी माझ्याबरोबर असलेलं नातं तोडलंस ना गं तू, माझ्याबरोबर मुंबईला यायचं नव्हतं तुला, या टपऱ्या गावातल्या टपऱ्या शाळेसाठी
माझ्यासाठी? तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ, तोंड सांभाळून बोला. ज्या शाळेत शिकून तू एवढा मोठा डॉक्टर झालास त्या शाळेविषयी असं बोलताना तुला लाज नाही का रे वाटत? तेव्हा गोपाळ म्हणतो, माझ्यासोबत नातं तोडताना तुला लाज नाही का वाटली गं? मला फसवताना तुला लाज नाही वाटली? तर मग आता मला कशाला लाज वाटेल? ही शाळा पुन्हा सुरू करणं माझं स्वप्न आहे. गावातल्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे मला. सतत शाळा करायची ना? आपल्या संसारापेक्षा ही शाळा महत्त्वाची वाटली ना तुला? आणि आता गं त्या अधोक्षजसोबत लग्न झाल्यानंतर तू शाळेचं नावही काढत नाही आहेस का? मी तर असं ऐकलं आहे की एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी तुला भेटायला बोलवलं, तर तू त्यांना भेटायलाही गेली नाहीस का गं? तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की ते मी मुद्दाम नाही गेले. यावर गोपाळ म्हणतो, अच्छा, म्हणजे शाळेपेक्षा महत्त्वाची कामं होती तर. तेव्हा इंदूला आठवतं की आदू तिला म्हणाला होता की आपण ना पक्षाच्या डोळ्यावर लक्ष ठेवायचं फक्त. आता तुझं शाळेचं ध्येय आहे ना, तर तू त्याच्यावरच फोकस करायचा. अशा अडीअडचणी वारंवार येत राहतील, त्यांना बाजूला करायचं आणि मग आपण पुढे चालत राहायचं. आता आदूचे हे शब्द आठवून इंदूमध्ये खूपच कॉन्फिडन्स येतो आणि ती गोपाळकडे बघत हसायला लागते आणि गोपाळजवळ येत गोपाळला म्हणते की गोपाळ, तू ना एक गोष्ट गाठ बांधून ठेवा हां, की ही इंद्रायणी तिच्या ध्येयापासून कधीच हटत नाही. मी शाळा पुन्हा सुरू करीन. हे माझं ध्येय स्वप्नच नाही तर माझा श्वास आहे आणि यात माझा नवरा, माझा अदू माझ्यासोबत आहे. वाट सोपी नाही आहे, खूप दगडधोंडे येणार आहेत तुझ्यासारखे, पण त्याच्यावर पाय देऊन पुढे कसं जायचं ना, ते या इंद्रायणीला चांगलंच माहिती आहे. आणि अदूसारखा जर जोडीदार असेल ना, तर कोणतीच गोष्ट अवघड वाटत नाही. तू बघच, आम्ही दोघं मिळून शाळा कशी सुरू करतो ना, हे तू बघच आता. असं म्हणून इंदू एकदम ऐटीतच तिथून निघून जाते. गोपाळ मात्र हे बघून थोडासा बिथरलेला असतो. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की इंदू शिक्षणाधिकाऱ्यांसोबत फोनवरती बोलत असते आणि ती त्यांना सॉरी म्हणत असते की सॉरी सर, मला माफ करा. यावर ते सर म्हणतात की मी माझी बाकीची कामं सोडून मी भेटायला आलो होतो आणि हे काम पूर्ण व्हावं असं मलाही वाटत होतं. यावर इंदू म्हणते की मी पुन्हा एकदा माफी मागते. तितक्यात आता तिथे आदू येतो आणि इंदूला असं टेन्शनमध्ये बघून तिच्याकडे बघायला लागतो. तर ते सर इंदूला म्हणत असतात की तुम्हाला जमत नव्हतं याला, तर तुम्ही आधी तसं सांगायचं होतं ना. सरकारने तुम्हाला ही जमीन तात्पुरत्या बेसिसवर अलाउड केली आहे. तुम्ही जर असाच हलगर्जीपणा केला ना आणि यात जर 6 महिने निघून गेले तर ही जमीन सरकार जमा होईल, याची कल्पना आहे ना तुम्हाला? यावर इंदू म्हणते, सर प्लीज तुम्ही मला उद्या भेटू शकाल का? यावर ते सर म्हणतात की आम्हाला कामं असतात. तेव्हा इंदू त्यांना विनवणी करायला लागते आणि म्हणते की सर प्लीज, अगदी थोड्या वेळासाठी. तेव्हा ते सर म्हणतात की ठीक आहे, पण नाही आलात उद्या तुम्ही तर पुढच्या महिन्यात मी तुम्हाला भेटू शकणार नाही, कारण काही कामानिमित्त मला महिनाभर परभणीला जायचं आहे. तेव्हा इंदू खुश होत म्हणते की हो सर, मी नक्की भेटेन. असं म्हणून ती फोन ठेवून देते. आता अदूने इंदूचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो इंदूजवळ येत इंदूला विचारतो की काय गं इंदू, का नाही गेलीस बरं त्यांना भेटायला? यावर इंदू काहीच बोलत नाही, ती खाली मान घालून उभी राहते. यावर अदू विचारतो की इंदू, अगं माझ्यापासून लपवायची काय गरज आहे, सांग. तेव्हा इंदू सांगायला लागते की मोठ्या बाईंनी तिला झुणका भाकर करण्यासाठी म्हणून थांबवून घेतलं होतं आणि त्यामुळेच तिला शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला जाता आलं नाही. तेव्हा अदू इंदूला समजावत म्हणतो की इंदू, काही काळजी करू नकोस, उद्या तू त्यांना नक्की भेटशील बघ. तेव्हा इंदू अदूला म्हणते, बरं आदू, मी आता शकुंतला काकींची ना गोळ्यांची वेळ झाली, मी त्यांना देऊन येते गोळ्या. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा आदू इकडे खूपच टेन्शनमध्ये येतो आणि विचारात पडतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू घाईघाईतच बाहेर निघालेली असते. आत्तासुद्धा मोठ्या बाई हळूच इंदूला बघतात आणि इंदूला असं जाताना बघून तिच्या कामामध्ये अडथळा आणण्यासाठी घाईघाईतच तिला आवाज द्यायला लागतात की इंद्रायणी. तेव्हा इंदू आता मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई इंदूजवळ येतात आणि तिला म्हणतात, काय गं, कुठे निघालीस? यावर इंदू काहीच बोलत नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मला माहिती आहे की जाणाऱ्या माणसांना विचारू नये की कुठे निघालात, पण जाणाऱ्यांनी तरी सांगावे की नाही कुठे चाललो आहे आपण, सासूचा एवढा तरी मान ठेवावा आपण. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्या बाई, ठरल्या तुम्हाला सांगायला येणार होते, पण खूप रात्र झाली होती ना, म्हटलं सकाळी सांगावं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग आता टक्क जागी आहे मी, आता सांग. नाही, तू कुठे चालले हे कळलं पाहिजे मला, माझी गरज आहे असं समज आणि सांग पटकन. तेव्हा इंदू आनंदात सांगायला लागते की अहो मोठ्या बाई, काल शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला जाणं झालं नाही ना, तर आज भेट ठरली आहे. आता हे ऐकून मोठ्या बाई खूपच टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की ठरली? अगं बाई, ठरवण्याच्या आधी मला एकदा विचारायचं तरी. आता एवढं सगळं ठरवून तू नाही गेलीस तिथं तर कसं वाटेल त्यांना? फसवल्यासारखं नाही का वाटणार? हे असं फसवू नये बाई कोणाला. आता त्या गोपाळला ना करून तू माझ्या अधोक्षजशी लग्न केलं, कसं वाटलं असेल त्याला बिचारायला? आता त्याच्या लग्नाचं काय, अडकला ना तो मधल्यामध्ये. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, मी बाहेर जाते हे सांगते तुम्हाला.
यात गोपाळचा काय संबंध आहे? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की बरं बाई, गोपाळचा नाही आहे संबंध, पण दिग्रजकरांच्या सुनेच्या कर्तव्याचा तर संबंध आहे ना. हे तुझं असं बाहेर लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जाणं मला तरी पटत नाही बघ. ही तुझी बाहेर उंडारण्याची सवय बंद करा आता. तितक्या तिथे आदू येतो आणि मोठ्या बाईंना मोठ्याने म्हणतो की उंडारायला नाही चालली आहे ती. तेव्हा मोठ्या बाई खूप शॉक होऊन आदूकडे बघायला लागतात. आता आदू इंदूजवळ येऊन उभं राहतो आणि मोठ्या बाईंना म्हणतो की आई, ती उंडारायला नाही चालली, शाळेच्या कामासाठी चालली, आणि तू काय गं सारखं सारखं तिला त्रास देतेस, असं म्हणून तो मोठ्या बाईंवर खूपच चिडतो. तेव्हा मोठ्या बाई खूप शॉक होऊन आदूकडे बघत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.